सानवी मयूर हैबत गाव रत्नागिरी खासकरून गवळणसाठी एक पारितोषिक आले। तसेच युट्यूबर कोकणी शशांक यांच्याकडून छोट्या मुलांसाठी 200 रुपये पारितोषिक आले। केदारनाथ मंडळ धन्यवाद 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 रसिक प्रेक्षक आतापर्यंत झालेल्या पुरण आणि गवळणीला आपण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला। यापुढे होणारा एक विनोदी प्रबोधनपर खास यालाही आपण अशाच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्याल अशी आशा करतो। ईश्वर त्याचा साथ असतो, बाप असतो, ईश्वर त्याचा साथ असतो। या आमच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये सध्या फेमस झालेल्या रील स्टार नमन कलेत आणि जागरी कलेत फेमस झालेल्या रील स्टार रोशनीताई शिघोट यांचं आगमन झाले। आपल्या मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत।
लक्ष्मी, तू गेल्यापासून नाही झाला. काय बरं लागतच नाही. कसं आहे, विषयाला लहानाचा मोठा गेला, तो डोकं तो तरी मोठा झाला. पण आता तो मुंबईला गेला आणि तू गेल्यापासून त्याची काय काळजी घेतली ना, लहानाचा मोठा कसा केला तो मलाच माहिती होतं. पण काय करणार, आठवणी काढून तरी होणार आहे काय. शेवटी मुलांचं कसं असतं, एकदा का पंख फुटलेला की कुठच्याही आपल्याला आपण घट्ट ठेवू शकत नाही. पण एवढं पण करून राहिला, मुलाला तिकडे लग्न केलं ते तुझ्यासाठी केलं. ठीक आहे, मुंबईला गेला, माझा मी बघेन. शेवटी नशिबाचे भोग असतात, ते भोगायला लागतो तो. पण हे पण तुझ्या जाण्याची खंत मला आत्ता वाटायला, तेव्हा काय वाटलं नाही तुला. जाण्याची खंत आत्ता वाटायला. ओ तात्यानो, कशाला तुम्ही टेन्शन घेता बाय? टेन्शन नाही रे. ओ विचार करून कशाला उगाच मला टेन्शन करून घ्यायचं? सर्व एकटा असतो ना, तर कधीतरी मनात विचार येतो. नाही बरोबर आहे. मग कसं मनात घालून ठेवण्यापेक्षा सोडून टाकलेलं बरं. हे मात्र खरं आहे, हे मात्र खरं आहे. अरे वेड्या, चार भिंती आपल्याला सांभाळतात की नाही घरात, तशी चार भिंती ऐकतील. एखाद्या भिंतीला पण चाल असू शकतात. ना असतील, पण हे बघा, पोराच्या याच्यात आहे ना, तुम्ही उगाच मनाला लावून घेऊ नका. तसं नाही रे, लहानच मोठं केलंय ना. हा आणि काही ढ करता ढ सांगता ह्या सगळ्या गोष्टी करत असेल ना, तर थोडंसं मला दुःख वाटतंय. ओ तात्यानो, मी आहे ना. अहो मी काय पोरापेक्षा कमी आहे का तुम्हाला? हे तर आहे. अहो, लहान असताना तुम्ही मला घेऊन आलो, पोरासारखा सांभाळलं. ओ मालकीन बाईने तर पोरासारखा जीव लावली हो मला. हेच ना, ती आज असते तर हे आपल्याला शेवटी कसं आहे, नशिबाचे भोग असतात. नाही, हे मात्र आहे. नाही, हे मात्र आहे. पण तुम्ही टेन्शन करा ना, जोपर्यंत मी आहे ना. टेन्शन नाही, टेन्शन नाही. अहो तुम्ही टेन्शनच घेऊ टेन्शन नका. बिलकुल नाही घेणार. कारण का मुलानं लग्न केले ना, ते सांगितलं नाही रे. सांगितलं नाही म्हणजे फोन करून सांगतो. अरे कुठे असते का? हल्लीचा जमाना कलियुग आहे हा. कलियुग आहे ना. पोरं अशीच वाटतात. तो जोपर्यंत लहान आहेत ना, तोपर्यंत आला ना बाबाकडे, माझा बाबा आला, माझा बाबा आला, माझा बाबा आला. खाऊ एकदा द्या ना. बाबा आला, हातपाय धुवून घ्या. खाऊ दे पर्यंत माझा बाबा. आणि दोघं जण असतील ना, माझा बाबा आहे, माझा बाबा आहे लहानपणी. आणि जरा मोठा झाला, बारक्या तर आता मला मुंबईतनं जमणार नाही, तू सांभाल बाप झाला. पण लहान असताना जो काही बोर्ड लावतात ना बापाची, ठीक आहे नाही रे. नाही नाही गेलंय ना, लग्न तर सगळं केलंय बरं. पहिल्यापासून आहे ना, माझे डोळे तर दरवाज्यावरच लागतात रे. शेवटी माणूस पण घे. अहो बाप किती असू द्या, हा पण पोराची आठवण येणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, पोराने किती पण उड्या मारू दे, कुठल्या दुनियेत जाऊ दे, कधीतरी त्यांना बाप आठवणार. हे पण खरं आहे हा. म्हणजे जितका बाप जुळतो ना, तितकी पोरांना पण आठवण येते. पण कधी येते, काहीतरी गरज लागल्याशिवाय येत नाही. बापाला गरज असते तेव्हा मुलगा येत नाही. हा पण मुलाला गरज पडली की बाप आठवतो. बापाचं काळीच असतो. आणि बाप हा बाप असतो शेवटी. अहो पोराने किती पण उड्या मारू दे, किती पण शिकू दे, पण शेवटी बापाशिवाय ज्याला बाप नाही ना, त्यालाच त्याचं दुःख कळतं हो. मला काही वाटत नाही का, माझ्या वाडवडिलांनी जमीन घेऊन ठेवली, त्याच्या शेती करून आपण दोघं खातोय, म्हणून सगळं चाललंय. बरं ते असू दे सगळं. तुम्ही नाश्ता करून घ्या, मी जरा शेतावर जाऊन येतो. काय बाबा आता तुझी आठवण काढलेली, आठवण काढली आणि रामू गेला शेतात आणि मी घरी गेलो. बाबा नाश्ता करायला गेलो. आज पाया पडू नका. आयुष्यवान व्हा. चांगलं आयुष्य लाभू दे तुला. बाबा हे बघा, ही माझी मिसेस स्मिता. अरे बायको घेऊन येणार होतास ना तू? मिसेस म्हणजे बायको. मिसेस मिसेस म्हणजे बायको. हा, खूप छान आहे. हा? बरं, कसा चाललाय तुमचा संसार? ठीक आहे बाबा, अगदी ओके, मस्त वेगळी संसार चाललेला होता. तसंच असायला पाहिजे. हा मग शेवटी कसं आहे, मला पण काळजी वाटते रे. पण बाबा काय झालं म्हणजे काय? माझी बायको ना
खूप शिकले आणि चांगल्या मोठ्या घराण्यातली आहे. पण काय झालंय, तिच्या आई वडिलांच्या विरोधात आम्ही लग्न केलं ना, म्हणून तिचे आई वडील जरा नाराज आहे. बरोबर असणारच नाही. हा? कुणाची 12वी युद्ध केली की पुढे तर जाणार नसतं. कसं आहे, सगळा खर्च शिक्षण दिलेला असतं, झाला तर उभे केलेलं असतं. हो. कसं आहे ना, तर त्यांच्या घरात पण साडी दिसत नाही वाटतं. मोठ्या मराठीमध्ये तर असतं ना, साडी खूप दिसत नाही. पण काय बोलतात आता? संस्कार चांगले असायला पाहिजे. ठीक आहे, असू द्या. हा? पण तुम्ही एक काम करा. काय? आता आला नाही ना, हो. तुम्ही जरा फ्रेश होऊन घ्या. हा, हा. आणि काहीतरी खा थोडंसं. हो चालेल. हो, मी येतो. हो चालेल. आता आता चल लगेच आपण नाश्ता करूया, तसं मस्त वाटेल. चल ये लवकर. काय काय झालं? मामा काय म्हटलं? काय झालं? किती फसवलं रे मला? काय फसवलं तुला? फसवलं म्हणजे काय झालं? मला सांगताना काय सांगितलं? काय सांगितलं? माझं तर असं आहे, हा. माझं तर तसं आहे. हा? तर काय ह्याचा मोठेपणा? माझं काय गाव म्हणजे? असं आहे, माझ्या गावात ही आहे, माझ्या गावात ती आहे. आणि काय आहे तुझ्या गावात? काय म्हणजे? हे दगड, हे डोंगर, आणि ही माती, बस एवढंच गावात. आणि माझं घर काय सांगतो, मला घर कसं आहे? आणि माहितीये ना, मी राजवाड्यात कशी वाढले ते, मला ह्याची सवय नाही, मी आधीच सांगून ठेवते. अरे पण ऐकून तर घेशील की नाही? आणि काय ऐकून घेऊ? हे बघ, आपण कशासाठी आलो माहितीये ना, आपलं काम झालं की आपण जायचं लगेच. ते अगदी बरोबर आहे, पण ते मला माहिती, मला जास्त दिवस इथे काढता येणार नाही. लवकरात लवकर तू बाबांशी बोलून घे. अरे ठीक आहे, आताच बोलतो मी. मग अरे साधं जेवणात डायनिंग टेबल आहे, मी ते खाली बसू. अरे, एक दिवस ऍडजस्ट करून घे. काय झालं? काय नाही बाबा. काय सुनबाई, कसं वाटलं आमचं गाव? हो, कसं वाटलं आमचं घर? खूप छान. हो ना? हा? छान वाटलं आपलं गाव, छान वाटलं आपलं घर तुला. नाश्ता वगैरे केला ना तुम्ही? हो हो. बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग आता मुक्काम किती दिवस आहे साधारणतः? का म्हणजे बाबा? असं रेशन आलं हो पण काय म्हणतात? आता वर्ष वाढली म्हटल्यानंतर तांदूळ वगैरे आणायला लागतील. मी दोघांना बनवतो, दोघांचं खातो. होय ना? दोन माणसं वाढल्यानंतर मला पण विचार करायला गेलं, थोडं सांगायला लागेल काहीतरी. होय. बाबा इकडे काय झालं? मी काय म्हणतो, आता आम्ही मुंबईला सिटीमध्ये वगैरे व्हायचं ठरवलंय ना, म्हणजे मला एक तुमच्याकडे काम आहे बघ. माझ्याकडे का? हो हो, तुमच्याकडे काम आहे. कसलं रे? कसलं म्हणजे, हे बघा, आता मुंबईला आम्ही लग्न वगैरे केले ना, आता तर मुंबईला आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे. हं. त्यासाठी तुमची मदत पाहिजे मला. बदल तरी मी आलो असतो. हा. पण माझ्यात काय फाडी चिरा बिरा काय विटा उतार मी कसं एवढं? आणि शेतीची कामं करता येत नाही मला, म्हणून तो रामू आहे त्याच्यामुळे मी कोण भरते. मी कसं एवढी मदत केली असती. हा. तर 2 पावलात चालला असतो तर मदत केली असती. हो, एखाद्या वीट घेतली, कोणती कपाळ फुटलं तर बघील तू. हो, फ्लॅट घ्यायचा म्हणजे आपण बिल्डिंग मध्ये फ्लॅट घ्यायचा आहे मला. तिथं बांधकाम वगैरे करायचं नाही आपल्याला. हं? हो, फ्लॅट घ्यायचा फ्लॅट. त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. म्हणजे 10-1 लाख रुपये पाहिजे तो. ऐक ना, हो. एवढं असतं ना, हा. तर मी असा राहिला असतो का? हो, बाबा, असं काय बोलताय तुम्ही? अहो, तुमचा एकुलता एक मुलगा मी. तुम्ही मला मदत करू शकत नाही का? तुझं पैसे देऊ दे तुला. माझ्याकडे असा राहत नाही. अहो, पैसे म्हणजे आपल्याकडे जमीन किती आहे? जमीन किती आहे आपली? त्यातलं जमीन एका- मी परवा खणली तिथे का मला पैसा लावणार आहे? कुठलं लावणार आहेत पैसे? तुला कोणी सांगितलं जमिनीत पैसे लावतात म्हणून? अहो, कसं तसं सांगितलं? मी माझं म्हणणं तसं नाही हो. पण